इथं पुढच्या बातम्या आहेत अवकाळीबाबतच्या। हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची काढणीला आलेली हळद पूर्ण भिजली। गेल्या 15 दिवसांपासून हळद काढणी आणि ती वाळवण्याचं काम सुरू होतं, मात्र अचानक आलेल्या पावसानं घात केला। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात शेतकऱ्यांना हळद झाकण्याची संधी सुद्धा मिळाली नाही। भिजलेल्या हळदीला आता डाग पडणार असल्यानं बाजारपेठेत दर घसरण्याच्या भीतीनं बळीराजा हवालदिल झालाय। मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळलेला आहे आणि याचा फटका पुन्हा एकदा हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। मध्यरात्री अवकाळी पाऊस बरसल्यामुळे या शेतकऱ्यांना बाहेर निघणं मुश्किल झालं आणि ही संपूर्ण जी हळद आहे ती आता या ठिकाणी भिजलेली आहे, पूर्णपणे हळद भिजलेली आहे। आपण जर पाहिलं तर कॅमेरामॅनला विनंती करेल, 2 ते 2.5 हजार रुपये नुकसान होईल ते क्विंटला माग। तरी शासनानं त्याच्याकडे लक्ष द्यावे चांगले। रात्री 1 ते 1.5 तास पडला पण। बरं, आपण जर पाहिलं तर संपूर्ण हळद भिजलेली आहे। या हळदीला आता सुरक्षित हे संपूर्ण शेतकरी कुटुंब करत आहे, मात्र अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांना बाहेर पडणं मुश्किल झालं आणि अवघ्या 45 मिनिटाच्या आत शेतकऱ्यांचं हे पिवळं सोनं काळवंडलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।